नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मन भरून स्वागत बरं का. तर आज सुंदर असं तुम्हाला नियोजन दाखवणार आहे. आपण रानात आलोय, आपल्या मळ्यात म्हणजे माझ्या मळ्यात आलोय बरं का. त्या ठिकाणी मेंढरं वावरात बसवली ते आता जेवण करून मेंढरं हलून जाणार आहेत. तर मेंढरं हलवायची ते आता बाजरी खुरपान चालू आहे. तर अनुसाईने बनवलंय मटण. आता मटण पाहूया कसं कसं बनवलंय आणि आपण जेवाय बसणार आहे. तर चला जेवायला आणि पुढचा ब्लॉक एकदम सुंदर असा होणार आहे बरं का. आज तर आपलं मळ्याचा परिसर सुंदर असा दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर तुम्ही पाहू शकता ही आपली बाजरी बरं का. ह्या ठिकाणी आमच्या चुलत भावाने दादाने पेरलेली बाजरी, दादाची ही आमची बाजरी अशा प्रकारची सुंदर अशी आली. आता खुरपण चालली आहे, निम्मी अर्धी झाली, निम्मी अर्धी राहिली आहे. आणि ही 2-3 वावर पेरायची राहिली ते पाणी नसल्या कारण, पण आता पाणी वाढायला लागले, पेरायची ते वावर. ते अशा प्रकारची मेंढर आपली बसली ते सुंदर अशी वाघरत सकाळ सकाळी. आता हरी आणि बारीक बारीक शितोडं येते ते भरभर भरभर येते, त्यामुळं आपलं पाल दिलंय सुंदर असं. आणि हा आपला जेबर 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 जेबऱ्या. तर मित्रांनो, हा आपला जेबर एकदम म्हातारा झालाय बरं का. पण इतका प्रेमळ आहे का नाही, लय प्रेमळ. मी कुणाकुणी जरी 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी जरी आलो ना तरी अगदी अंगा उड्या मारणार बरं का. जेबर जेबर ए जेबऱ्या. हा शेवटी जा जात जा. तर चला अनुसायाचं काय चाललंय ते पाहूया जरा. आकार रुखा जेवाय बसले काय काय रे अनुसया? अरे काय चालू आहे? चालेत भाकरी झालेत आता घ्या जीवन. हा जेवतो वाढ मला. ए रुखा तुझं काय चाललंय? खेळ हा बसले म्हणू बाळा. सशेदात बघ सशेदात. फोन आला, फोन कोणाचा? राहून दे राहून दे राहून दे फोन. मस्त पैकी कालवण केले, कालवणाला डब्याला झाकण लावती आणि आता आताडी घातले लेवलेत रात्रीच मी शिजून ठेवले ते गरम पाणी ठेवले करायला ना आताडी तळायचे मस्त पैकी. अरे दोन घेऊन आता तळायची का? हा बर धर धर, तुला मोबाईल खेळायचं धर. आता या आताड्याला कांदा चिरून घेतलाय. तर मित्रांनो, सुंदर असं इथं अनुसायाने कालवण बनवलंय बरं का मटणाचं. आता काल जत्रा होती बिरोबाला, आखाड जत्रा. तर आखाड जत्रा केली, बाबांना आई गेली होती घेऊन. आणि मग आपलं ते सांज मटण असतं का नाही, सांज ठेवती तर ते सांज घरी आणलं होतं. मग ते अनुसायाने रात्री वाफलून ठेवलं आणि आता मस्तपैकी कालवण बनवलं. सकाळ धरणं मी जरा घरी गेलतो, त्यामुळं मला इथं व्हिडिओ काढता जमलं नाही. डायरेक्ट कालवण बनवलं. आणि इथं आताडी आणि डेडाळा जेव्हा असतो का नाही एकदम बाई, आणि ते चांगलं एकदम रात्री बी शिजवून ठेवलं, रात्री बी धुलं होतं. आणि आता परत गरम पाण्यात टाकले कारण की बाबा स्वच्छ एकदम निघावं म्हणून. आणि त्यासाठी कांदा चिरून टाकायचं चाललंय आणि सुंदर असं परतून अनुसायाकडून घ्यायचं आणि जेवाय बसायचं आता. तर अनुसाय चाललंय कांदा चिरायचं. हा तर ह्या ठिकाणी अक्का बाई बसली जेवाय. अक्का ए अक्का काय खाती या? मुंडी खाती का? बर बर खा, फोगस तर जेव हो, म्हणजे दिवसभर टेन्शन नाही. आणि इकडं पाहू शकता तुम्ही आपला देवारा. बिराडाच्या पुढं देव पूजल्यात. हा इकडं मेंढलाचा. हा मेंढर बघा म्हणाव. ह्या ठिकाणी जर आपण पाल पाडलं कारण लयच दूर लागायला लागला बाबा ह्याच्यात पालात शिजून. त्याला काय तिथं वाऱ्याचं जाळी लागा ना आकाडी बाटली आणला त्याला. ए रुका रुका, त्यात नका शिरू, पालात नका शिरू, रुका.
कांदा मस्त पैकी आपण तळून घेतलाय. आता आताड्याला परतायचे आपल्याला आणि हळद टाकून आता ते सोडायचं. मस्त पैकी असं आपलं घेतलंय नवीन चाललंय आताडे परतायचं त्याला मिठा. आणि हे चटणी हा मसाला नाही टाकायचं. कालवण तर तिखटच आहे. बर, मग हे आपलं आहे असंच करायचं का हा. बिना तिखटाचं? हा चालतंय. होय अनुसा याला काय म्हणते तर? वजरी वजरी का वजडी? वजरी. बर काय असेल आता इकडं काय माहिती तिकडे म्हणतात वजरी. वजरी का? हा हा, तर वजडी फ्राय सुंदर अशी बनवली या बिना तिखटाची बरं का. आता पुरीला काढून साईडला ठेवायची. बाबा ए काय ग झालं का रे? झाले. चालतंय वाढ. तर ह्या ठिकाणी सुंदर असं थांबय बाई परतून झालं या. आणि आता जेवाय बसायचं या. मावा काय रे? अय मावा इथं बघ कवा आला ये. तर आई आली मोहन आला इकडं बाबा आली तर आता जेवाय बसायचं आका. तिकडे जा तुम्ही. तर मित्रांनो हे जेवाय बरं का मस्त कालवण झालंय. आई मस्त झालंय का परतलेलं? बाबा कालवण मस्त झालं नंबर कालवण. हा तर आता वादळीच्या दिवसात कसं होतंय मस्त जेवण आणि थोडा गारठा असल्यामुळे जेवण बी चांगलं जास्त जातो या. आता जेवायचं मेन आपले हलवायचं. तर इकडं कालवण आहे तिखट आणि हे वजडी आपली बिना तिखटाची परतली म्हणजे पोरं सोरं खाण्याच्या हिशोबाने. परत त्यांना आळणी पाणी बी ठेवलं या. कांदा चिरून घेतला जोडीला. चाललंय मस्त जेवण. तर हे आखड जत्रेचं मटण आहे बरं का मित्रांनो. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्यात आखड जत्रा करतात का हो? सुंदर असं जेवण झालं बरं का. आणि आपली मेंढर सोडून आपल्या माळावर हाणली ते. तर पलीकडे आपला मळा आहे तुम्ही पाहू शकता. ह्या ठिकाणी इकडे सगळा टोटल मळा दिसतोय. त्यात झाडं झुडपं जी दिसतात ना ते आमचा मळा. आणि इथं जे दिसतात का नॉर्मल अगदी धुंदाक माणसं तिथं पिवळं थोडस दिसतंय ते बिराड आहे तिथं. आणि हे अशा प्रकारचा मळा. आणि इकडे पाहू शकता तुम्ही ही आपली मेंढर सुंदर अशी थांबली ते बरं का या डोंगर माथ्यावर आमच्या. तर आमच्या मुढाळे गाव म्हणजे ठोंबरेवाडी. आणि ठोंबरेवाडीमध्ये आलं की दगड धोंड्याला अजिबात कमी नाही बरं का. हे सगळं या अशा प्रकारचं दगडी. आणि इथं फुटापर्यंत लवणा पदराने माती गावू शकते. अर्ध्या फुटाच्या पुढं सगळा पाषाण खडक एकदम खडक बरं का. तर ह्या ठिकाणी आपली जमीन आहे का ही दिसती डोंगर माथ्याची. सगळी जमीन ही जी एवढी दिसती का नाही मोबाईल मध्ये हे सगळी आपली जमीन आहे बरं का. तिकडे पलीकडे लय लांब दिसतंय ते नाही पण हे जे लवण दिसतंय मेंढर थांबलेलं इथपर्यंत असं ते पलीकडे 2 खांब दिसतात आहे ना ते आपल्या जाग्यात आहेत बरं का. बघा हे 3 खांब हे आपल्या जाग्यात आहे. तिकडे हुलगा पेरलाय आणि हो का इकडे सुद्धा हुलगा पेरलाय. जमीन खूप मोठी आहे त्याच्याबद्दल काय नाही अडचण. बघा इथं बी आपली इथं अशी जमिनीच्या कडेला जमीन भरपूर आहे. परंतु सगळं डोंगर माथा असल्यामुळं थोडस बागायत आहे आपलं 2-1 एकर म्हणजे सरासरी 1.5 एकर 2 एकर बागायत आहे. पण बांधातच जवळजवळ अर्धा एकर गेलंय. कारण डोंगर माथ्याचं असल्यामुळं काय त्याला लय खर्च होतो जर समजा सपाटीचं मोठमोठे वावर करायचे म्हटलं तर. आणि हो का ही अशी मेंढर थांबली ते आपली
आणि आपला जो खांद्यावरचा फाड्या आहे का नाही, ते फाड्या सकाळी काय झालं, शेरड आणि त्याच्यात भाकरी पडल्या होत्या, त्याच्यावर थोड्याशा शिळ्या भाकरी होत्या, 1-2 ती त्याच्यावर ठेवल्या. ती शेरड आणि भाकरी सकाळ तो फाड्यात सकाळला. मग आता खांद्यावर काय घ्यायचं म्हटलं तर मग अनुसायाचा टोल आणलाय बरं का मी आज खांद्यावर. आणि शेल बी गावली नाही, कारण की अनुसाया गेली ती धुणं धुईला, त्यामुळं मला शेल गावली नाही, शेल पोत्यात होती. मग गावला टोल आणि अनुसायाचा, आणि टोल घेतला आणि आलो मेंढराकडं. तर अशा प्रकारचं सुंदर असं आपलं नियोजन मेंढरं चारायचं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आता उद्या परवा दिवशी आपला म्हणजे बाजरी तर खुरपायची चालूच आहे. बघू, तुम्हाला जर समजा दुपारी मला वेळ भेटला तर तुम्हाला बाजरी खुरपाना दाखवील, कारण मेंढराहून जाता गावत नाही ना. आपली सकाळची मेंढरं सोडली की संध्याकाळी डायरेक्ट वाड्यात घालायलाच यावं लागतं. यासाठी वावरातला अनुसाय बघते आणि मी चाललंय आपलं मेंढराचं डिगी. तर थांबतो या ठिकाणी मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.